लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहून देखील लग्नाला नकार देणाऱ्या युवतीच्या छातीत धारदार शस्त्राने भोसकून अमानुषपणे खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली. या घटनेने कोल्हापुरात एकच खळबळ उडाली. ही घटना करवीर तालुक्यातील सरसोबतवाडी येथे घडली असून समीक्षा भारत नरसिंगे उर्फ वागडी वय वर्ष 23 राहणार जय भवानी गल्ली असे खून झालेल्या युवतीचे नाव, तर संशयित आरोपी सतीश मारुती यादव वय वर्ष 25 राहणारा शिवाजी पेठ कोल्हापूर हा पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापुरातील कसबा बावडा येथील जय भवानी गल्ली परिसरात मयत समीक्षा ही आपली आई आणि लहान बहीण भावासोबत राहत होती. 2018 साली समीक्षाचं लग्न लक्षतीर्थ वसाहत परिसरातील मुलासोबत झालं होतं. मात्र लग्नानंतर 3 महिन्यात नवऱ्याशी पटत नसल्याने नवऱ्याला सोडून ती आपल्या आई बहीण भावासोबत कसबा बावडा येथील जय भवानी गल्ली येथे राहत होती. तर ती गेल्या काही वर्षांपासून इव्हेंट मॅनेजमेंटचं काम करत होती. याच वेळी एका इव्हेंटच्या माध्यमातून तिची ओळख तेलंगणा येथील कोल्हापुरात कामानिमित्त आलेला तरुण आयुष अंपले आणि संशयित कोल्हापुरातील शिवाजी पेठ येथे राहणारा सतीश यादव या दोघांशी झाली. गेल्या 3 महिन्यापासून तिघेजण करवीर तालुक्यातील सरनोबतवाडी येथील एका 2 BHK फ्लॅटमध्ये लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहत होते. मात्र गेल्या महिन्याभरापासून समीक्षा आणि संशयित आरोपी सतीश यादव यांच्यात वारंवार वाद होत होता. 8 दिवसांपूर्वी या वादाला कंटाळून समीक्षा आणि तिची मैत्रीण आयुषू दोघी कसबा बावडा येथील आईच्या घरी राहण्यास गेले होते. तर संशयित आरोपी सतीश यादव हा समीक्षाला वारंवार फोन करून भेटण्यासाठी आग्रह करत होता. मंगळवारी दुपारी समीक्षा आणि तिची मैत्रीण आयुषू दोघे आपले सामान आणण्यासाठी फ्लॅटवर आले. दोघेजण फ्लॅटवर आल्याची माहिती संशयिताला मिळताच तो फ्लॅटवर आला. रागाच्या भरात त्याने समीक्षाला एका खोलीत नेऊन तिच्या छातीत चाकूने वार केले. या हल्ल्यात समीक्षा जागेवरच कोसळली. हा हल्ला इतका भीषण होता की चाकू तरुणीच्या बरगड्यांमध्ये अडकला होता. तर संशयित सतीश यादव याने खोलीला बाहेरून कडी लावून दुचाकीवरून पसार झाला. यावेळी घाबरलेल्या आयुषूने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र बाहेरून दरवाजा बंद असल्याने तिला दरवाजा उघडता आला नाही. यानंतर आयुषूने वसगडे येथील तिचा मित्र अभिषेक सोनवणे याला फोन करून घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर अभिषेक घटनास्थळी दाखल होत दरवाजा उघडला. यावेळी समीक्षा रक्ताच्या थारोळ्यात पडली होती, तर आयुषू रडत होती. अभिषेकने त्वरित एका ऑटो रिक्षातून समीक्षाला जवळील खासगी रुग्णालयात नेलं. मात्र समीक्षाची प्रकृती गंभीर असल्याने तिला CPR रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने समीक्षाचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. हे खून झाल्याची माहिती वाऱ्यासारखी शहरभर पसरली. समीक्षाचे नातेवाईक आणि मित्रपरिवार CPR रुग्णालय परिसरात दाखल झाले. लेकीचा खून झाल्याचे कळताच आईचा आक्रोश पाहून अनेकांचं हृदय पिळवटून टाकणारा होता. या घटनेची माहिती मिळताच लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम कनेकर यांनी पोलिसांचा फौजफाटा घेऊन रुग्णालयात दाखल झाले. तसेच करवीर पोलीस ठाणे, गांधीनगर आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. घटनेचं गांभीर्य ओळखत गुन्हा दाखल करत पसार झालेल्या संशयित आरोपी सतीश यादव यांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.